नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत की केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा. तर केमिस्ट्री म्हणजे फक्त केमिस्ट्री नाही आहे, तर याच्यामध्ये बरेचसे पार्ट्स आहेत. फिजिकल केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आणि तुम्ही जर 11th-12thला असाल तर तुमच्याकडे अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे ॲप्लाइड केमिस्ट्री. मग आता प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत सेम आहे का? तर नाही, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मग त्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त केमिस्ट्रीमध्ये आपण कसा स्कोर करू शकतो, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो मेजरली आपण 11th आणि 12thच्या केमिस्ट्रीवरती फोकस करणार आहोत, तेही बोर्ड्सच्या दृष्टिकोनातून. इव्हन तुम्ही इतर काही एंट्रन्स एक्झाम देत असाल तर त्यासाठी पण हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया फिजिकल केमिस्ट्रीकडे. नावातच फिजिकल, फिजिक्स असं काहीतरी आहे. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमधला जो काही सिलॅबस असणार आहे, याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असतात. न्यूमेरिकल्स जास्त असल्यामुळे याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे असतं आणि सगळे क्वेश्चन्स हे प्रॅक्टिकल किंवा फॉर्म्युला बेस्ड असतात. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म्युला माहिती असेल, ज्याप्रमाणे फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स असतात, फॉर्म्युला माहिती आहे किंवा मॅथ्समध्ये असतं, फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर अशाच पद्धतीने आहे फिजिकल केमिस्ट्री. इफ यू नो दी फॉर्म्युला, तुम्ही आरामात न्यूमेरिकल सॉल्व्ह करा आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. MCQमध्ये पण फॉर्म्युला माहिती आहे, सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर मिळणार. ठीक आहे. सो हे आहे असं फिजिकल केमिस्ट्री. म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीने मॅथ्सचा अभ्यास करता, ज्या पद्धतीने तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करता, त्याच पद्धतीने सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीसाठी यूज करायची आहे. याचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो आपला चॅप्टर आहे तो नीट लर्न करायचा आहे, शिकायचा आहे नीट कोणाकडून तरी, किंवा तुम्ही स्वतः वाचून शिका, कसंही करू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चॅप्टर लर्न करून झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची, फॉर्म्युला शीट्स बनवायचे आहेत. कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधून काही ठराविकच फॉर्म्युले पाहायला मिळतील आणि तेच रिपिटेटिव्हली यूज करायचे आहेत. फक्त व्हेरिएशन ऑफ क्वेश्चन असतील. काही क्वेश्चनमध्ये एखादा डेटा दिला आहे, काहीमध्ये तो डेटा नाही दिला आहे, असं काही व्हेरिएशन पाहायला मिळेल. बट फॉर्म्युले तेच, तेवढेच सेमच फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे असतात. त्याच्यामुळे खूप इझी असतं फिजिकल केमिस्ट्री कम्पेअर्ड टू इतर टाईप्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामुळे प्लीज फिजिकल केमिस्ट्रीपासून कोणीही घाबरून जाऊ नका. कारण असं होतं की फॉर्म्युला कधी लक्षात ठेवायचे, मग चुकले वगैरे तर असं असं काहीतरी होतं आणि आपण फिजिकल केमिस्ट्रीला इग्नोर करतो. बट असं करू नका. सगळ्यात जास्त मॅक्सिमम मार्क्स कमीत कमी गोष्टी लक्षात ठेवून जर कोणी मिळवून देणार नसेल तर ते आहे फिजिकल केमिस्ट्री. सो एक टिपिकल, जर आपण सॉलिड स्टेट वगैरे पकडलं तर काही टिपिकल फॉर्म्युले आहेत, तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्ही आरामात त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आपलं हे दुसरा कुठला चॅप्टर आहे तो सोल्युशन. सोल्युशन असेल, सोल्युशनमध्ये पण काही टिपिकल फॉर्म्युले आहेत, तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत आणि अगदीच सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात. सो अशा पद्धतीने काही चॅप्टर्स आहेत. केमिकल कायनेटिक्स असेल, अगेन सेम, काही ते रिॲक्शनचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, टाईम रिॲक्शनचे, किंवा तेवढेच फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, 4-5 जे आहेत ते, आणि तुम्ही आरामात पूर्ण चॅप्टर करू शकता. ठीक आहे. त्याच्या आधारे तुम्ही ग्राफ वगैरे सगळं काही बनवू शकता. सो तुम्हाला जर तो फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही सगळेच क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करू शकता. सो अशा पद्धतीने फिजिकल केमिस्ट्री इज व्हेरी इझी. तुम्हाला फक्त फॉर्म्युला शीट तयार करायची आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला पूर्ण फिजिकल केमिस्ट्री सॉल्व्ह करता येईल. ओके. सो बेसिक स्ट्रॅटेजी आहे, पण एवढं आहे की याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. डेटा कसाही उलटापलटा करून विचारलेला आहे असे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची पकड असली पाहिजे फॉर्म्युल्यावरती. तुम्हाला फॉर्म्युला कसाही मोल्ड करता आला पाहिजे आणि मग यूज करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे तुम्हाला सेम ज्याप्रमाणे आपण फिजिक्समध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, सेम स्ट्रॅटेजी ते वापरायची आहे आणि याच्यामध्ये थिअरी कमी असते. सो तुम्हाला जास्त काही रट्टा वगैरे नाही मारावा लागणार. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी थोडंफार स्ट्रगल करावं लागेल. बट तेवढं झालं की तुमचं फिजिकल केमिस्ट्री इज ओके. सो पटकन होणारा सिलॅबस जर कुठला असेल तर तो आहे फिजिकल केमिस्ट्रीचा. आणि त्याच्यामुळे केमिस्ट्रीमध्ये आपले जे पहिले जे 6 चॅप्टर्स आहेत फॉर 12th स्टँडर्ड, ते पूर्ण फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत आणि तुम्हाला ते चॅप्टर्स नीट करायचे आहेत. कारण ते चॅप्टर्स जर तुम्ही केले, हायली वेटेज आहे, तेवढे केलं तरी पण तुम्ही बोर्ड्समध्ये ॲटलिस्ट केमिस्ट्रीमध्ये पासिंगच्या पेक्षा पण जास्त मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. एंट्रन्स एक्झाममध्ये अर्थात तुम्हाला पूर्ण करावा लागेल अभ्यास, पण आपण बोर्डच्या दृष्टीने म्हटलं तर तेवढे चॅप्टर्स पण पासिंग करून द्यायला सफिशियंट आहेत, पूर्ण पुस्तकामधले 6 चॅप्टर केले तरी पण. बट ठीक आहे, आपण फक्त पासिंग पुरता विचार नाही करणार आहोत. आपल्याला चांगले चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, चांगले पर्सेंटेज मिळवायचे आहेत आणि चांगला स्कोर करायचा आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फिजिकल केमिस्ट्री. मित्रांनो, तुम्ही जर CUET म्हणजेच काय, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, ही जर टेस्ट देणार असाल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स असे काही विषय निवडले असतील किंवा कोणतेही विषय निवडले असतील तर सगळ्याच विषयांचे बुक्स अवेलेबल आहेत ओसोल पब्लिकेशनचे. हे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. या बुक्सची खासियत अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे सॉल्ड पेपर्स आहेत
PYQs ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्याचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून पाहायला मिळतील अलॉंग विथ एक्सप्लेनेशन. आणि त्यासोबतच तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे पाहायला मिळणार आहेत या पद्धतीने. आणि CVTमध्ये कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, सेम त्या पॅटर्नचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो हे बुक सगळ्या विषयांसाठी अवेलेबल आहे. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट आहे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलूया. ऑर्गॅनिकबद्दल भीती असते एकतर मनात की खूप जास्त रिॲक्शन्स आहेत, त्या कधी पाठ करायच्या किंवा कुठली रिॲक्शन कधी होते, कशी होते, प्रोडक्ट काय बनणार आहे, रिएजंट कोणतं यूज करायचं आहे, प्लस ते रिएजंट यूज केल्यानंतर तसंच प्रोडक्ट का बनतो याचं एक्सप्लेनेशन वगैरे. तर तुम्हाला जर एक रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण मॅथ्सप्रमाणेच आहे. आपण मॅथ्समध्ये कसं खूप प्रॅक्टिस करून करून क्वेश्चन सॉल्व्ह करतो. मॅथ्समध्ये आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन असा आहे, आपल्याला मेथड पण माहिती आहे, पण आन्सर काय येईल आपण नाही गेस करू शकत. सेम त्याच पद्धतीने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन आहे किंवा रिॲक्शन दिले, रिॲक्टंट दिलेला आहे, रिएजंट कसा मिळवायचा किंवा काय होऊ शकतं रिॲक्शनमध्ये हे माहिती आहे, पण प्रोडक्ट काय बनेल हेच फाइंड आउट नाही करता येते, राईट. सो त्यासाठी तुम्हाला फक्त प्युअर प्रॅक्टिस करायची आहे. सगळ्या रिॲक्शन्स ज्या आहेत पुस्तकामधल्या तेवढ्याच तुम्हाला, अर्थात तुम्ही नीट द्या, JEE द्या, काही पण द्या, महाराष्ट्र बोर्डमध्ये किंवा NCERTमध्ये दोघांमध्ये पण ऑलमोस्ट सेमच रिॲक्शन्स आहेत. ज्या काही रिॲक्शन आहेत तेवढ्याच फक्त रिॲक्शन तुम्हाला करायचे आहेत, तुमचा सगळा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. सो रिॲक्शन्स तुम्हाला खूपदा लिहूनच प्रॅक्टिस करावी लागणार आहे. दुसरा काही त्याला पर्याय नाही आहे, तुम्हाला त्या लिहूनच प्रॅक्टिस करायच्या आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला रिएजंट लिहायचं आहे, त्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट काय बनेल ते ओळखायचं आहे. ठीक आहे, म्हणजे रिॲक्टंटपासून प्रोडक्ट काय बनेल ते ओळखायचं आहे. यासाठी मी काय केलं होतं तर मी काही शीट्स बनवल्या होत्या. फॉर एक्झाम्पल आता हे जर पेज असेल माझं, तर माझ्याकडे सपोज की मी चॅप्टर घेतला आहे अल्कोहोलचा, अल्कोहोल फिनॉलवाला चॅप्टर घेतलेला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला. तर मी इथे सगळे रिॲक्टंट्स लिहून काढले होते. एक पहिल्या 5 रिॲक्शन असतील, सपोज पहिल्या 5 रिॲक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या, तर मग मी या ठिकाणी 5 रिॲक्शनचे जे काही रिॲक्टंट्स आहेत तर ते लिहिलेले आहेत. रिएजंट नाही लिहिलेले आहेत, काहींचे प्रोडक्ट लिहिले आहे, काहींचे रिएजंट नाही लिहिले, असं केलं आहे. म्हणजे एक ब्लँक स्पेस सोडायचं आहे. सपोज की या ठिकाणी मी रिएजंट लिहिलं आणि प्रोडक्ट नाही लिहिलं, म्हणजे मला रिॲक्टंट आणि रिएजंटच्या आधारे प्रोडक्ट स्वतःहून ओळखता आला पाहिजे. मी तिथे ब्लँक स्पेस सोडले. ठीक आहे. इथे असं आहे की मी रिॲक्टंट लिहिले, प्रोडक्ट लिहिले, मला रिएजंट माहिती नाही आहे, सो मला ते स्वतःहून ओळखता आलं पाहिजे. मग असं करून करून काय होतं ना, आपला ब्रेन ट्रेन होतो की म्हणजे या 2 गोष्टी माहिती आहेत हे ओळखायचं आहे, या 2 गोष्टी माहिती आहेत हे नाही दिले, सो हे ओळखायचं आहे. कधी कधी मी रिॲक्टंट नाही लिहायचे, फक्त प्रोडक्ट लिहायचं, सो रिॲक्टंट आणि रिएजंट ओळखायचं आहे. कधी कधी फक्त रिएजंट लिहायचं, प्रोडक्ट आणि रिॲक्टंट स्वतःहून आठवून हे करायचं आहे, लिहायचं आहे. तर अशा जर शीट्स तुम्ही बनवल्या तर लिहायला पण मजा येते, आपला ब्रेन पण ट्रेन होतो कोणत्याही सिच्युएशनसाठी, आणि आपण आरामात सगळ्या रिॲक्शन मजेत सगळ्या रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. सो ही ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्या चॅप्टरसाठी असं केलं होतं मी, नॉट फॉर ओनली फॉर अल्कोहोल आणि फिनॉल, बट सगळे जे काही चॅप्टर आहेत कीटोन, अल्डिहाइड वगैरे सगळ्या चॅप्टरसाठी सेम स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. आणि याच्यामुळे रिॲक्शन्स लॉंग टर्मसाठी लक्षात राहतात. म्हणजे तुम्ही आत्ता जरी केल्या तरी पण तुम्ही दररोज त्याला करणार आहात, दररोज नाही म्हणजे, बट एक फ्रिक्वेंटली, एक आज केल्यानंतर अजून एक 3-4 दिवसांनी, परत 6-7 दिवसांनी. सो बेसिकली असं एक इंटरवल्स करून तुम्ही रिॲक्शन्स ज्या आहेत त्या करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक त्याच्यामधलं काहीतरी एक लॉजिक कळेल किंवा कसं नेमकं प्रोडक्ट बनतंय हे कळेल. आणि एकदा तुम्ही तो चॅप्टर रीड करायचा आहे की नेमकं रिॲक्शन होतात कशा, किंवा XYZ प्रोडक्ट बनतोय तर तोच का बनतोय, किंवा तो बनण्यामागे काय रिझन आहे, त्याच्यामध्ये बॉन्ड्स कसे बनत आहेत, किंवा रिएजंट असं काय करतो रिॲक्टंटला की तो प्रोडक्ट बनतोय. सो तुम्ही जर हे लक्षात ठेवलं किंवा हे लक्षात घेतलं पुस्तकामधून ते सगळं रीड वगैरे करून, किंवा रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, रिॲक्टिव्हिटी कशी बदलते, नंबर ऑफ बॉन्ड्स इन्क्रीज होईल त्याप्रमाणे, किंवा रिएजंट आपण कोणतं वापरू याप्रमाणे रिॲक्टिव्हिटी बदलते का. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला रिएजंट ओळखणं असेल किंवा प्रोडक्ट कसं बनतंय हे लक्षात ठेवणं असेल, हे इझी जाईल. सो ट्राय करा की आधी तुम्ही थोडीफार थिअरी समजून घ्याल ऑर्गॅनिकची, आणि मग तुम्ही रिॲक्शन्स करायला घ्या. रिॲक्शन्स करताना आपण ही मेथड फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्ही इझिली रिॲक्शन्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. अजून एक मी केलं होतं की हे सगळं करून झाल्यानंतर आता असं वाटलं होतं की हां, थोड्याफार आपल्याला रिॲक्शन्स वगैरे लिहिता येतात. तर मग त्या सगळ्या रिॲक्शन्स बघून लिहिलेल्या मी एका छान फुलस्केपवरती. आय गेस माझ्याकडे ते पेपर्स मे बी असतील का नसतील माहीत नाही, बट ट्राय करेन मी, मिळाले तर तुम्हाला सेंड करेन टेलिग्रामवरती वगैरे. सगळ्या रिॲक्शन्स मी लिहिल्या होत्या पेजेसवरती आणि ते पेज भिंतीवरती लावले होते. सो रोज त्या रिॲक्शन्स पाहायच्या आणि सबकॉन्शियसली आपण त्या पाहतो आणि आपल्या त्या लक्षात राहतात. म्हणजे माझ्या बाबतीत तर हेच झालं होतं की जेवढं पुस्तकामधून बघून नाही व्हायचं तेवढं त्या भिंतीकडे बघून रिॲक्शन्स पाठवायच्या. कारण रोज आपण तीच भिंत पाहणार आहोत, रोज तिथेच बसणार आहोत, रोज उठल्यानंतर पण तीच भिंत पाहायची. सो त्याच्यामध्ये जे काही लिहिलं, इव्हन आपण ते रीड जरी नाही केलं तरी आपण फक्त बघून सुद्धा आपलं माइंड
कॅप्चर करतं. सो जर तुम्ही वर्षभर हे केलं तर तुम्हाला अल्टिमेटली असं होईल एंडला की रिॲक्शन्स वाचायची पण गरज पडणार नाही, तुम्हाला आपोआप ते आन्सर आठवेल. कारण आपण ते खूपदा पाहिलेलं असतं. पण ते पाहायचं आहे, म्हणजे लावून ठेवले आणि दुसरीच बघतोय असं व्हायला नको. ते रोज पाहायचं आहे. सो असं सगळ्या चॅप्टर्सचे एक साधारणतः 6-7 पेजेस काहीतरी झाले होते. सो तेवढ्या पेजेसवरती मोठ्या-मोठ्या अक्षरामध्ये रिॲक्शन लिहून ठेवल्या होत्या सगळ्या. आणि त्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला होता. एखादा काही सेंटेन्स वगैरे बनते का त्याच्यामधून, कारण कधी-कधी असं होतं की आपण नाही लक्षात ठेवू शकत किंवा त्याचं रिझन माहिती असून पण नाही लक्षात राहत. मग अशा केसमध्ये एखादं काही त्याचं निमोनिक बनलं तर, एखादं काही त्याच्यामधून वाक्य बनलं तर, तशा काही ट्रिक्स असतील तर त्या पण फाइंड आउट करून तुम्ही ठेवू शकता. सो हे झालं ऑल अबाउट ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला पेपरमध्ये कसे क्वेश्चन्स येतात, तर अगेन सेम की तुम्हाला एखादं कुठलं तरी रिॲक्टंट दिलं असेल तर तुम्हाला त्याचं रिएजंट आणि प्रॉडक्ट लिहायचं आहे, किंवा ते पर्टिक्युलरली प्रॉडक्ट का बनलं, किंवा रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, कोणता रिॲक्टंट यूज केल्यानंतर ती रिॲक्शन पटकन होईल. ठीक आहे. सो या काही गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये वगैरे विचारल्या जातात आणि याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक इज ऑल लाईक बायोलॉजीसारखं आहे. तुम्हाला फक्त रट्टा मारत जायचं आहे, कारण याच्यामध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत त्या खूप जास्त ऑर्गॅनिकप्रमाणे जास्त नाही आहेत. अगदी बेसिक रिॲक्शन आहेत, ते तुम्ही इझिली लक्षात ठेवून करू शकता किंवा तुम्ही इझिली बॅलन्स आउट करून पण रिॲक्शन करू शकता. सो याच्यामधल्या रिॲक्शनचा असा काही मेजर इश्यू नाही आहे. बट याच्यामध्ये तुम्हाला मेटॅलर्जी पाहायला मिळेल, किंवा याच्यामध्ये पर्टिक्युलर सबस्टन्स म्हणजे एक सपोज आपल्याकडे H2SO4 आहे, तर H2SO4च्या प्रॉपर्टीज काय आहेत, मग त्याच्यामध्ये पण फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे, ते ॲसिडिक आहे की बेसिक आहे, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत. तर बेसिकली या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट आहे की ते कसं प्रिपरेशन ऑफ H2SO4 कसं होऊ शकतं, किंवा H2SO4 इतर कुठल्या सबस्टन्ससोबत रिॲक्ट झालं तर काय प्रॉडक्ट मिळू शकतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इनऑर्गॅनिकमध्ये पाहायला मिळतात. आता प्रत्येकाच्या मागचं रिझन पुस्तकामध्ये नाही आहे. सो तुम्हाला कधी-कधी असं होतं की ते आहे असं लक्षात ठेवायचं आहे. ते बनतंय ना, बनवू दे, ठीक आहे. तुम्हाला रिझन फाइंड आउट करायचं आहे, तुम्ही Googleवरती जाऊन वगैरे सर्च करा, तुम्हाला ते मिळेल. बट त्याच्यामध्ये टाईम जाऊ शकतो. सो तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट असाल, नक्की जाऊन चेकआउट करा, तुम्हाला नॉलेज मिळणार आहेच. बट तुम्हाला असं आहे की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मला फक्त एक्झामसाठी करायचं आहे, तर तुम्ही डिरेक्टली ते आहे असं लक्षात ठेवू शकता, जसं आपण बायोलॉजीमध्ये लक्षात ठेवतो त्याप्रमाणे. सो इनऑर्गॅनिक इज ऑल अबाउट रट्टोफाय. तुम्हाला ते रट्टाच मारायचा आहे. तर पहिल्यांदा पेरियोडिक टेबलपासून रट्टा मारायला सुरुवात होते. मग केमिकल बॉन्डिंग वगैरे असेल, किंवा मग पी ब्लॉक आहे, एस ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे, एफ ब्लॉक आहे. प्रत्येक ब्लॉकमधल्या पर्टिक्युलर एलिमेंट्सचं बिहेवियर कसं आहे, विथ रिस्पेक्ट टू वॉटर कसं आहे, विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन कसं आहे, तर हे सगळं तुम्हाला इनऑर्गॅनिकमध्ये विचारलं जातं. सो याच्यामध्ये तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, यासाठी रिपिटेटिव्हली रिडिंग गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण लिहून प्रॅक्टिस करतोय, याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व करून करतोय, तर याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी रिडिंग करायचं आहे. जितके जास्त वेळा तुम्ही तो चॅप्टर किंवा तो जो काही पर्टिक्युलर एलिमेंट असेल त्याच्याबद्दल रीड कराल, तेवढं तुम्हाला ते जास्त चांगल्या दिवसासाठी लक्षात राहील. ठीक आहे. सो इट्स ऑल अबाउट रीडिंग. तुम्हाला फक्त आणि फक्त याच्याबद्दल रीड करायचं आहे. नेक्स्ट आहे अप्लाइड केमिस्ट्री. याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे यासारखे चॅप्टर्स येतात. ग्रीन केमिस्ट्री असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, सिंथेसिसच्या मेथड आहेत, बायोमॉलिक्युल्स आहे. ठीक आहे. सो हे चॅप्टर असे आहेत की जे तुम्ही आत्ता नाही केले, एक्झामच्या 1-2 दिवस आधी केले तरी पण चालेल, कारण याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असेल, तुम्ही मनाने पण आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. सो हे खूप जास्त डिफिकल्ट असे चॅप्टर्स नाही आहेत. सगळ्यात इझी पार्ट आहे केमिस्ट्रीचा, तो म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री. सो जे तुम्ही आरामात एक्झामच्या 1-2 दिवस आधी अभ्यास करून वगैरे आन्सर्स लिहू शकता. सो याचे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. टेन्शन कोणाचं घ्यायचं आहे, मोस्टली ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचं. फिजिकल पण तुम्ही टॅकल करू शकता फॉर्म्युला माहिती असेल तर, पण ऑर्गॅनिकला तुम्हाला वेळ द्यावा लागेल, इनऑर्गॅनिकला पण तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे हे 2 जे पार्ट्स आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. इफ यू वॉन्ट टू नो की ऑर्गॅनिकमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत आणि इनऑर्गॅनिकमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, तर लेट मी शो यू. आपल्याकडे पुस्तक आहे ते आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल. आता मी 12th पुस्तक दाखवते. ओके. सो ॲज पर दिस पुस्तक, हे जे आपले पहिले काही चॅप्टर्स आहेत, सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन आहे, आयोनिक इक्विलिब्रिया, अगेन इझी चॅप्टर आहे, खूप मस्त आहे. केमिकल थर्मोडायनॅमिक्स असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, आणि केमिकल कायनेटिक्स आहेत. हे सगळे चॅप्टर्स येतात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. यांचं वेटेज मी ऑलरेडी अपलोड केलं आहे. फिजिकल केमिस्ट्रीचं, ऑर्गॅनिकचं, इनऑर्गॅनिकचं सगळ्याचं वेटेज अपलोड केलं आहे, आणि ते चॅप्टर तेवढ्याच मार्काला येतात. सो तुम्ही त्या वेटेजच्या आधारे पण कुठले चॅप्टर्स करायचे वगैरे हे डिसाईड करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आपलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप नंबर 16, 17, 18, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि कोऑर्डिनेशन नंबर्स. सो हे 3 चॅप्टर्स जे आहेत तर ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहे, अल्कोहोल, फिनॉल, इथर आहे, अल्डिहाइड, केटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन्स. हे जे 4 चॅप्टर्स आहेत तर ते आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री
आणि ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हे सगळे चॅप्टर्स जे आहेत तर ते येतात आपले अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 4 पार्ट्स आहेत आपल्या बुकचे केमिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली. आता याच्यामधला कोणता चॅप्टर किती मार्क्ससाठी आहे प्लीज वेटेचे व्हिडिओ चेकआउट करा जो मी ऑलरेडी अपलोड केला आहे. आय होप की तुम्हाला एक बेसिक स्ट्रॅटेजी मिळाली असेल. नोट्स कशामध्ये बनवायचे आहेत तर तुम्हाला नोट्स जे आहेत तर ते फक्त आय गेस इनऑर्गॅनिकसाठी बनवावे लागतील. बाकी या ठिकाणी तुम्ही रिएक्शनचे चार्ट्स वगैरे बनवू शकता. याच्यामध्ये फॉर्म्युला शीट बनवणार आहात. याच्यामध्ये काही बनवायची वगैरे गरज नाही आहे. हे डिरेक्टली पुस्तक रीड करा, कॉन्सेप्ट समजून घ्या आणि दुसऱ्या दिवशी जाऊन एक्झाममध्ये लिहून या. ठीक आहे. सो याचा सिम्पल फंडा आहे. फक्त तुम्हाला नोट्स इनऑर्गॅनिकमध्ये बनवावे लागतील कारण खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो त्यासाठी तुम्हाला निमोनिक्स बनवावे लागतील किंवा काही ट्रिक्स वगैरे फाइंड आउट करावं लागेल. सो त्याच्यामुळे इनऑर्गॅनिकचे नोट्स बनवायचे आहेत. बाकी ठिकाणी नोट्स वगैरे ॲज सच थिअरी लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक स्ट्रॅटेजी कळली असेल की नेमक्या कशाचा अभ्यास कसा करायचा असतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरेल आणि त्यासोबतच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.